आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। नवी मुंबईमध्ये होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात 30 संशयितांविरोधात गुन्हा दाखल झालाय। बुक माय शोने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय। संशयित व्यक्ती तिकिटांची वाढीव दरात विक्री करत असल्याचा आरोप आहे आणि यावरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारीमध्ये कोणाचंही थेट नाव दिलं नसलं तरी 30 संशयितांची नावं, मोबाईल क्रमांकांचे मालक, समाज माध्यमांवरील खाते आणि संकेतस्थळ याची माहिती देण्यात आली। बुक माय शोच्या विधी विभागाचे महाव्यवस्थापक पूनम मित्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तर एकीकडे बुक माय शो मध्ये तिकीट फुल झाली आणि त्यामुळेच मोठा काळा बाजार झालेला होता। 2 ते 2.5 हजाराची तिकीट ही तब्बल 3 लाख 2.5 लाख या किमतीला विकली गेली होती आणि त्याचा चांगलाच बोलबाला झाला होता। खरं तर 2025 मध्ये होणारा हा कॉन्सर्ट आहे, मात्र या कॉन्सर्टची प्रचंड क्रेज ही तरुणाईमध्ये पाहायला मिळते। प्रेमाची गाणी किंवा प्रेम तुटल्यानंतरची गाणी आणि साधी सोपी गाणी अशी कोल्डप्लेची खरं तर खास ओळख। मात्र तरीही त्याची तिकीट जोरदार विक्री झाली, मात्र यात मोठा काळा बाजार झाल्याचा आता उघडकीस आलाय। अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान यांच्याकडनं। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, कोल्डप्ले तिकीट कथित काळाबाजारी प्रकरणात बुक माय शोच्या तक्रारीवरून 30 संशयितांना गुन्हा दाखल झालेला आहे संशयितांविरोधात। आणि कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकीट जे आहे ते काळाबाजार प्रकरणी बुक माय शोने केलेल्या तक्रारीवरून हा जो गुन्हा आहे तो मुंबई पोलिसांनी दाखल करून घेतलाय। त्यात काही संशयित व्यक्ती बनावट तिकीट विक्री किंवा कॉन्सर्टच्या तिकिटांची वाढीव किमतीने विक्री करत असल्याचं समोर आलेलं होतं आणि असा आरोप देखील करण्यात आलेला होता। खरं तर प्रज्ञा, कोल्डप्ले हा खूप मोठं म्युझिक बँड आहे आणि हा जेव्हा बँड भारतात येतो त्यावेळेला त्याची तिकीट खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जी आहे रसिकांची ती झालेली पाहायला मिळते आणि याचमुळे हा सगळा काळाबाजार झाल्याची माहिती जी आहे ते पोलीस देताना पाहायला मिळते। तक्रारीमध्ये कोणाचंही थेट नाव दिलं नाहीये, पण 30 संशयितांची जी नावे आहेत त्यांच्या मोबाईल क्रमांकाचे मालक, समाज माध्यमांवर खातं आणि संकेतस्थळ याची माहिती देत होते अशी माहिती जी आहे ते पोलीस देतात। तसंच संशयितांना वाढीव दराने तिकिटांची पुनर्विक्री केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे। बुक माय शोच्या विधी विभागाचे जे महाव्यवस्थापक आहेत पूनम मित्रा यांनी ही तक्रार नोंदवण्याची माहिती देखील मुंबई पोलिसांनी दिलेली वर्षा पाहायला मिळते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।